गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला पुरीसात होती. भीमराव होते दिव्याच्या समान, अन त्या दिव्याची रमाबात हो. बंधूंनो, आज माझ्या समोर भरपूर माय मावल्या बसलेल्या आहेत, म्हणून या मावल्यांसाठी रमाई सादर करतो. ऐकावं. वलंकरात गरीबात घरही नव्हतं राहण्यासारखं. वलंकराचं गरीबाचं घरही नव्हतं राहण्यासारखं. वलंकराचं गरीबाचं घरही नव्हतं राहण्यासारखं. त्यात रमाचं स्वरूप होतं पाहण्यासारखं. कवडी काया तिची वयही नव्हतं नहाण्यासारखं. पण शिकलेल्यांनाही रमा लाजवील अशी बोले ती शहाण्यासारखं. शिकवले नाही तिला जविल अशी बोले शहाण्यासारखी. आणि जेव्हा बाबासाहेब परदेशी शिक्षणाकरिता असतात, जेव्हा बाबासाहेब परदेशी शिक्षणाकरिता असतात आणि तेव्हा रमाई मायदेशी असते आणि बाबासाहेबाला रमाईची चिंता होते की मी इकडे शिक्षण घेत आहो, पण माझ्या संसाराचं काय होईल, माझ्या रामूचं काय होईल. म्हणून बाबासाहेब रमाईला पत्र लिहिते आणि त्या पत्रात घरची परिस्थिती विचारते. त्यावेळेस रमाई आपल्या पतीला काय समजावते सदर गीतामध्ये ऐका. जीव जाओ जीव जाओ अथवा राओ, जीव जाओ अथवा राओ, करीन कर्ज फेड जमा. ओ साहेबा बोलते तुमची रमा. ओ साहेबा बोलते तुमची रमा. ओ साहेबा बोलते तुमची रमा. जीव जाओ अथवा
राहो जीव जावो आत्माला हो कर्ज फेल जमा औ साहेबा बोलते तुमची गमा औ साहेबा बोलते तुमची गमा औ साहेबा बोलत तुमची रमा रमाईची पहिली बात आहे आणि या रमाईचे कवी माझे गुरुवर सुदेश कुमार गुर्जे लिहितात. काय लिहितात? रमाई बाबासाहेबांविषयी काय लिहिते पत्रामध्ये ऐका. भाग्य हे थोर लाभले मजुला देवाहुनी पतिदेव ओ साहेबा देवाहुनी साहेब तुम्ही माझी काळजी करू नका कारण माझं सौभाग्य माझं भाग्य असं आहे की देवापेक्षाही मोठे आहे कारण तुम्ही मला पती मिळाले. रमाई आपल्या बाबासाहेबांना समजावते मायांनो माऊल्यांनो रमाईचा आदर्श घ्यावा नाही तर आज आमच्या रमाया आहे पतीची काय व्यवस्था करतात कार्य कार्य शब्दात बोलतात पण पतीची सेवा करावी आणि पतीने सुद्धा पत्नीची सेवा करावी. रथाचे दोन चाक आहेत ही सरळ असली पाहिजे असा संसार आहे आपला म्हणून त्या संसाराला रमाई बाबासाहेबासारखा आदर्श घेऊन बनवा माझं असं म्हणणं आहे समाजाला. त्या मावल्यांना म्हणणं आहे काय रमाई म्हणते भाग्य हे माझे थोर मजला देवाहुनी पतिदेव ओ साहेबा काळजाच्या देठावर मी गोदील तुमचं नाव ओ साहेबा गोदील तुमचं तुमच्या नावाचं कुंकू कपाळी तुमच्या तुमच्या नावाचं कुंकू कपाळी शोभे तसा चंद्रमा ओ साहेबा बोलत तुमची रमा ओ साहेबा बोलत तुमची रमा ओ साहेबा आणि पुढे रमाई बाबासाहेबांना समजावते काय साहेब तुम्ही जर माझी चिंता केली तर या 9 कोटी दलितांचा उद्धार होणार नाही आणि तुमच्याशिवाय या दलितांचा वाली कुणी नाही म्हणून साहेब माझी चिंता मुळीच करू नका अभ्यासाकडे लक्ष द्या. अभ्यास जर केला तर या समाजाचं भलं होईल आणि या भारताचं भलं होईल म्हणून रमाई बाबासाहेबांना समजावते काय दीन दिनाची सेवा
करा हो करू नका माझी चिंता ओ साहेबा करू नका माझी चिंता ओ साहेबा करू नका माझी चिंता तुमच्यामुळेही जागी झाली मेलेली ही जनता ओ साहेबा मेलेली ही जनता ओ साहेबा मेलेली ही जनता. कारण का मेलेली जनता साहेब तुमच्यामुळे जागी झाली. कारण भोळे बिचारे अनाथ सारे भोळे बिचारे अनाथ सारे भोळे बिचारे अनाथ सारे भोळे बिचारे अनाथ सारे जानती तुमच्या समा अहो साहेबा बोलते तुमची रमा ओ साहेबा बोलते तुमची रमा ओ साहेबा बोलते तुमची आणि रमाई बाबासाहेबांना पुढे म्हणते काय म्हणते माझी मला हो चिंता नाही मृत्यू जरी मज आला ओ साहेबा मृत्यू जरी मजा ओ साहेबा मृत्यू मजा दरिया साहेब तुम्ही माझी मुळी चिंता करू नका मी इकडे संसार भागविते पण साहेब तुम्ही जर माझी चिंता केली तर या दलितांचा उद्धार होणार नाही हो उद्धार होणार नाही या माझ्या मायमावल्यांचा उद्धार होणार नाही म्हणून माझी मला हो चिंता नाही मृत्यू जरी मज आला ओ साहेबा मृत्यू जरी मजा ओ साहेबा मृत्यू जरी मजा आणि तुम्ही सदैव सुखी दिसाव हेच मी वदिते तुम्हाला ओ साहेबा हेच मी वदिते तुम्हाला ओ साहेबा हेच मी वदिते तुम्हाला. कारण साहेब तू माझे पती असून सुद्धा मी तुमची सेवा करू शकली नाही त्याचं खंत रमाईला होतं की माझे साहेब नेहमी परदेशी शिक्षणाकरिता असतात आणि मी त्यांची पत्नी असून सुद्धा मला सेवा करण्याचा मौका मिळत नाही म्हणून रमाईला खंत होते म्हणून रमाई काय म्हणते करू न शकली सेवा मी तुमची करू ना शकली सेवा मी तुमची करू न शकली सेवा मी तुमची मागत क्षमा औ साहेबा बोलत तुमची औ साहेबा बोलत तुमची
अथवा राहो करीन कर्ज फेड समा. अहो साहेबा बोलते तुमची रमा अशी रमाईचा आदर्श घ्या. आणि म्हणायचं आहे माझे गुरुवर सुरेश कुमार गुरुदेव अमरावतीवरून लिहितात. काय लिहितात? सुदेशा जैसी लेकर कोटी कौतुक तुमचंच गाती ओ साहेबा. कौतुक तुमचंच गाती ओ साहेबा. कौतुक तुमचंच गाती. साहेब तुम्ही परदेशी असून सुद्धा तुमच्या नावाचा या भारतामध्ये गवगवा होते. कारण लुले पांगळे हा समाज सगळ्या तुमच्या नावामुळे जगत आहे की आमचे बाबासाहेब. म्हणून रमाई साहेबांना म्हणते सुदेशा जैसी लेकर कोटी कौतुक तुमचंच गाती ओ साहेबा. कौतुक तुमचंच गाती ओ साहेबा. कौतुक तुमचंच गाती. आणि भीमाई पोटी जन्माला आले कोटी जीवांचे साथी अहो साहेबा. कोटी जीवाचे साथी ओ साहेबा. कोटी जीवाचे साथी. ओ स्वयं प्रकाशित तेजय तुमचे. स्वयं प्रकाशित तेजय तुमचे. स्वयं प्रकाशित तेजय तुमचे. ती सत सूत्र्या समा अहो साहेबा. अन बोलत तुमची रमा अहो साहेबा. बोलत तुमची रमा अहो साहेबा. बोलत तुमचे ओ जीव जाओ अथवा राहो करीन कर्ज फेड जमा अहो साहेबा. अन बोलत तुमची रमा अहो साहेबा. बोलत तुमची रमा अहो साहेबा.